मुंबईतील 90s मधलं हॉटेल कम भोजनालय, पण साऊथ इंडियन फूड अगदी अनलिमिटेड आणि तेही उत्तम दर्जाचं आणि उत्तम चवीचं देखील. चक्क केळीच्या पानात वाढलेलं. आहा हा. नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आम्ही दर आठवड्याच्या शुक्रवारी अशा नवनवीन विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असतो. जर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबतही शेअर करा. तर आज आपण आलेलो आहोत माटुंगा येथील उडुपी श्रीकृष्ण बोर्डिंग इथे. तसं तर आपल्याला माहिती आहे की अस्सल साऊथ इंडियन थाली आपल्याला आज इथे एक्सप्लोर करता येणार आहे, तीही अनलिमिटेड आणि तेही चक्क केळीच्या पानात असते. तिथे जाऊन बघूयात आज आपल्याला तिथे काय काय पदार्थ चाखायला मिळणार आहेत ते. उडुपी श्रीकृष्ण हे अतिशय जुन्या काळातलं रेस्टॉरंट आहे. 90sच्या काळापासून हे रेस्टॉरंट चालत आलेलं आहे. इथे गेल्यानंतरच आपल्याला कुपन घ्यावे लागतात. कुपन नंतर आपल्याला एक टेबल दिलं जातं. अगदी जुन्या काळातल्या सिस्टीम प्रमाणेच इकडचे सगळ्या सिस्टीम अजूनही आहेत. अक्षरशः बसण्याच्या सिस्टीमही जुन्या काळातल्या आहे. साधारणतः वयस्कर लोकच इथे जास्त येतात. जेव्हा आम्ही गेलेलो 2:30 वाजता आम्ही तिथे पोहोचलो होतो, तरीही प्रचंड गर्दी होती आणि तेव्हा देखील 50 ते 60 अशा वयोगटातली वयस्कर माणसंच तिथे आली होती. यंगस्टर तसे कमीच होते आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या काळातलं भोजनालय आहे असं जाणवावं म्हणून त्यांनी कदाचित तीच रचना ठेवलेली असेल. कोणत्याही आत्ताच्या काळातलं अँबियन्स तिथे नाही. प्रचंड गर्दी होती, त्यामुळे आम्हाला आत बसून काही शूट करता आलं नाही किंवा शॉर्ट्स घेता आले नाहीत. त्यांच्या पदार्थांची चव तिथे आम्हाला आत सांगता आली नाही, म्हणून आम्ही बाहेर येऊन हा व्हिडिओ करत आहोत. 11 ते 4 या वेळेत आपण तिथे जाऊ शकतो. अनलिमिटेड आणि लिमिटेड असे दोन्ही ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल असतात. चक्क केळीच्या पानात आपल्याला जेवण वाढलं जातं. अनलिमिटेड थाळीची प्राइस आहे 300 रुपये पर पर्सन आणि लिमिटेड थाळीची प्राइस आहे 150 रुपये पर पर्सन. आता पाहूयात मेन्यू. स्वीट मध्ये 4 ऑप्शन होते: आमरस, रसगुल्ला, पायसम आणि गुलाबजाम. आम्ही आमरस आणि रसगुल्ला हे ऑप्शन चॉईस केले होते. स्वीट मात्र लिमिटेडच असते. त्यानंतर गाजरची भाजी, भोपळ्याची भाजी, सुरणाची भाजी, चपाती, पापड, लोणचं, कोबीची भाजी, केळीची भाजी आणि चवळीची उसळ. त्याचबरोबर रस्सम, सांबार, दही आणि ताक. दही आणि स्वीट मात्र लिमिटेडच असतं. त्यानंतर पुरी सुद्धा होती आणि शेवटी दिला जातो भात. एवढे सगळे पदार्थ जेव्हा एक एक करून पानात येत होते तेव्हाच अगदी तुडुंब भूक लागली होती. आता साऊथ इंडियन हॉटेलमध्ये आल्यानंतर साऊथ इंडियन स्टाईल जेवलं तर पाहिजेच, म्हणून मस्त भातात होल केला, त्यात रस्सम आणि सांबार ओतलं आणि जम मारी ताव मारला. आणि अशा प्रकारे सगळे पानातले पदार्थ खाऊन फस्त केले.
आता जर आपण पदार्थांच्या चवीबद्दल बोलायला गेलो तर पहिला घास तोंडात घातल्यानंतरच कळतं की अस्सल साऊथ इंडियन थाली आपल्याला आज मस्त खायला मिळणार आहे. इकडे एक सिस्टीम आवडली ती म्हणजे अनलिमिटेड सिस्टीम जरी तिथे असली तरीही आपल्याला जागेवर येऊन जेवण वाढलं जातं आणि अगदी आग्रह करून तिथले वाढणारे दादा जेवण वाढत असतात. म्हणजे असं नाहीये की अनलिमिटेड आहे त्यामुळे आपण जाऊन घेतलं आपल्याला काय पाहिजे तेवढं आणि येऊन बसलं, असं नाहीये. ती लोक स्वतःहून वाढत असतात. बरं असं पण नाहीये की आपल्याला समजा चपाती संपली आहे तर आपल्याला हवं आहे तर त्यांना बोलवलं आणि मग ती लोक आले. कंटिन्यूस ती लोक वाढत फिरतच असतात आणि आग्रहाने आपल्याला विचारत असतात की तुम्हाला हे पाहिजे का, हे पाहिजे का. आत्ताच्या काळात ह्या सिस्टीम तशा कमीच असतात, त्यामुळे तुम्ही जर इथे गेलात तर आपुलकीचं जेवण तुम्हाला नक्कीच तिथे एक्सप्लोर करता येणार आहे. बऱ्याच महिन्यांपैकी पूर्वी म्हणजे साधारणतः 1 ते 2 महिन्यापूर्वी आम्ही ठाण्यातलं प्रसादालय जे गजानन महाराजांचं हॉटेल आहे ते एक्सप्लोर केलं होतं. तिथे आम्हाला हा एक्सपिरियन्स करता आला होता. लोक अक्षरशः माऊली माऊली म्हणून अगदी आग्रहाने जेवण वाढत होते आणि त्या ठिकाणचं जे वातावरण होतं तेच सेम वातावरण आपल्याला इथे एक्सप्लोर करायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे ठिकाण आम्ही नक्कीच रेकमेंड करू. चला तर मग भेटूयात येत्या येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह. पण त्याआधी जर तुम्हाला अशी अजून कोणती अनलिमिटेड थाली किंवा अनलिमिटेड ब्रेकफास्ट, अनलिमिटेड डिनरची अशी कोणती ठिकाणं जर तुम्हाला माहिती असतील तर ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही ती ठिकाणं सुद्धा एक्सप्लोर करू आणि त्याचे व्हिडिओजही तुमच्या समोर नक्कीच घेऊन येऊ. तोपर्यंत बाय.